वेलकम ऑल ऑफ यू. मी प्रल्हाद मापारी तुमच्या या यूट्यूबच्या पॉलिटिकल सायन्स बाय प्रल्हाद मापारी चॅनलवर स्वागत करतो. पहा, आज आपण इथिक्सचे डिस्कशन करणारे क्वेश्चन पेपरचं जे 2024 मध्ये आहे. सो आजच्या सेशनचं ऑब्जेक्टिव्ह काय ते डिफाईन करतो. पहिलं ऑब्जेक्टिव्ह की इथिक्सचा क्वेश्चन पेपर कशा प्रकारे येतो, त्यासाठी जे युपीएससी मराठी मीडियम मधून प्रिपेअर करणारे स्टुडंट्स आहे जे 2025 ला अटेम्प्ट देऊ इच्छितात त्यांच्या पर्स्पेक्टिव्हने कशा पद्धतीने प्रिपरेशन केलं पाहिजे. सो पहिली थिंग. सेकंड थिंग, आपण ज्या गोष्टी इथिक्स मध्ये शिकत आहोत की त्या गोष्टी ऍक्च्युअली इम्प्लिमेंट करता येतात का, त्या गोष्टीमध्ये काय सुधारणा केल्या पाहिजे, काय प्रिपरेशन मध्ये चेंजेस केले पाहिजे, आणि मी ज्या गोष्टी सांगतोय ते का करणं गरजेचं आहे हे सेकंड थिंग. थर्ड थिंग, जे एमपीएससीच्या जे एमपीएससीच्या पर्स्पेक्टिव्हने स्टडी करतायत त्या एमपीएससीच्या पर्स्पेक्टिव्हने 2025 साठी ह्या इथिक्सच्या 2024च्या पेपरमधून काय क्ल्यूज घेतले पाहिजे, इथिक्सचं स्टडी करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे, काय गोष्टींमध्ये कोणत्या प्रकारे नोट्स काढल्या पाहिजे जेणेकरून आपल्याला आन्सर्स लिहिता येतील. मी जे नेहमी सांगतोय स्टोरी स्वरूपात इथिक्सच्या केस स्टडी लक्षात ठेवा, ते काय, ते का तशा प्रकारे, आणि त्याचं सिग्निफिकन्स काय आहे, या सर्व गोष्टींचं आज आपण डिस्कशन करणार आहोत. सो लेट्स बिगिन विथ द टुडेज डिस्कशन. तर याचं आपण या सिरीजचं एक 2-3 लेक्चरमध्ये डिव्हिजन करणार आहोत, कारण काही एका सिरीजमध्ये होणार नाही. पहिल्या सिरीजमध्ये म्हणजे पहिल्या लेक्चरमध्ये आपण फक्त आणि फक्त थेरॉटिकल क्वेश्चन्स जे 13 नंबर असतात, सो 13 क्वेश्चन्स थेरॉटिकल असतात, त्या 13 क्वेश्चनचं डिस्कशन करणार आहोत. त्यानंतर ज्या 6 केस स्टडीज आहेत त्यासाठी आपल्याला 2-3 लेक्चरमध्ये डिव्हाइड करावं लागेल. सो ते 2-3 लेक्चरमध्ये डिव्हाइड केलं जाईल, बट ते सर्व एका दिवशी किंवा 2 दिवसातच त्या केस स्टडीज मी पुट करणार आहेत. सो जेणेकरून तुम्हाला एक थरोली अंडरस्टँडिंग येऊन जाईल की मी जे सांगतोय ते का आणि किती महत्वाचं आहे. ठीक आहे. सो या सेशनमध्ये आपण क्वेश्चन्स डिस्कस करूया. सर्वात पहिलं ऑब्झर्वेशन, पेपर इज टू लेंदी. खूप लेंदी होता, लेंदी असेल. गेल्या 3 वर्षाचा ट्रेंड जर तुम्ही पाहिला तर GS1 डिफिकल्ट होत चाललाय, GS2 क्वाईट इझी होत चाललाय, GS3 मध्ये पण तुम्हाला वेल नोन असलेले क्वेश्चनची संख्या जास्त, म्हणजे तुम्हाला माहिती असलेले, तुम्ही अवेअर असलेले क्वेश्चनची संख्या वाढत चाललेली आहे. आणि GS4 पेपर सोपा आहे, लिहिण्यासाठी कंटेंट आहे, परंतु पेपर लेंदी आहे. तुम्हाला 15 to 20 मिनिट्स एक्स्ट्रा काढून ठेवावे लागतात फक्त रिडिंगसाठी. सो 3 आवर मधील विचार करा, 20 मिनिट्स तुमचे ऑलरेडी तुम्हाला नंबर ऑफ वर्ड्स जादा लिहायचे असतात. फॉर एक्झाम्पल, जर तुम्ही GS1 to 3 चा पेपर कम्पेअर केला तर 150 वर्ड्सचे 10 क्वेश्चन्स त्याचे 1500 वर्ड्स, आणि 250 वर्ड्सचे 10 क्वेश्चन्स त्याचे 2500 वर्ड्स, टोटल 3 तासामध्ये तुम्हाला 4000 वर्ड्स लिहायचे असतात. या ठिकाणी केस स्टडी आणि इथिक्स जर कन्सिडर केलं तर 150 वर्ड्सचे 13 क्वेश्चन्स, सो साधारणतः 2000 ते 2200 क्वेश्चन वर्ड्स हे झाले. आणि केस स्टडीचे पुन्हा 250 इंटू 6 केस स्टडीज, सो साधारणतः हे 1500 वर्ड्स झाले. सो 2200 प्लस 1500, सो नियर अराउंड 4000 वर्ड्स सेम वर्ड्स लिहायचे असतात, बट तुम्हाला 20 मिनिट लेस असतात. ते 20 मिनिट्स तुमच्या रिडिंग मध्ये जातात, क्वेश्चन्स रिडिंग आणि केस स्टडी रिडिंग. सो कशा प्रकारे गिअर अप करावं लागेल या सर्व गोष्टींबद्दल डिस्कशन करणार आहोत. पहा, पहिलाच क्वेश्चनच लिहायचा ऍक्च्युली 150 वर्ड्स मध्येच आहे, बट क्वेश्चन आहे किती बघा. क्वेश्चन 6 सेंटेन्सेस मध्ये दिलेला आहे. एवढा मोठा क्वेश्चन आहे. मग यातून काय करायचंय, एक्स्ट्रॅक्ट करायला शिकायचं. मी सांगितलं स्टोरी बनवायला शिका, त्याला कारण हेच आहे की एक्स्ट्रॅक्ट करायचंय. काय एक्स्ट्रॅक्ट करायचं तुम्हाला शॉर्टकट मध्ये, की विचारलंय काय, सिंपल. सो क्वेश्चन बघा, द ऍप्लिकेशन ऑफ AI, सिंपल ऍप्लिकेशन ऑफ AI विचारले. ऍज अ डिपेंडेबल सोर्स ऑफ इनपुट फॉर द ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रॅशनल डिसिजन मेकिंग इज अ डिबेटेबल इश्यू. सो त्यांनी सांगितलं, आणि हा क्वेश्चन PYQ पण लक्षात ठेवा, ऑलरेडी असा क्वेश्चन आलेला आहे की कशा प्रकारे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह मध्ये म्हणजे प्रशासनामध्ये जर तुम्हाला तार्किक दृष्ट्या निर्णय घ्यायचे असेल तर कोणत्या गोष्टींचा यूज केला ऍज अ इनपुट म्हणून. या अगोदर आलं होतं ई गव्हर्नन्स बेस्डवर होतं, आता विचारले आर्टिफिशियल इंटेलिजन्स. क्वेश्चन आहे, क्रिटिकली एक्झामाइन द स्टेटमेंट फ्रॉम इथिकल पॉईंट ऑफ व्ह्यू. नैतिक दृष्टिकोनातून वरचं स्टेटमेंट एक्झामाइन करा की कशा प्रकारे आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे डिपेंडेबल सोर्स ऑफ इनपुट असू शकतं की प्रशासनामध्ये डिसिजन्स घेण्यासाठी. सिंपल. सो याचे प्रोज काय, कॉन्स काय, इन सिंपल टर्म्स तुम्हाला पहिल्यांदा हे लिहायचंय, आर्टिफिशियल इंटेलिजन्स याच्यामध्ये नैतिक दृष्टिकोनातून हे आपण यूज करू शकतो का प्रशासनामध्ये डिसिजन घेण्यासाठी, त्याचे फायदे काय, तोटे काय, क्रिटिकली अनालाइज करायचं. सो फर्स्ट पार्ट झाला. सेकंड पार्ट, इथिक्स encompasses several key dimensions
that are crucial in guiding individuals and organization towards morally responsible behavior. Explain the key dimension of ethics that influence the human actions. Discuss how these dimensions shape the ethical decision making in the professional context. Just give me a second. ठीक आहे, थोडंसं एरर झाली होती, तो सेकंड क्वेश्चन मार्क झाला होता. सी ठीक आहे. सो पहिला क्वेश्चन समजला की आर्टिफिशियल इंटेलिजन्स वरती क्वेश्चन होता. मग हा क्वेश्चन कुठून आला आहे हे जर तुम्ही ट्रेस करायला सुरुवात केलं तुमच्या लक्षात येईल हा जो आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा क्वेश्चन आहे सरळ सरळ अप्लाइड इथिक्स मधून आलेला आहे. एआय एथिक्स वर्षभर झालं न्यूज मध्ये होतं. सो एआय एथिक्स आणि दरवर्षी एक क्वेश्चन असा येतो. फक्त त्यांनी फर्स्ट टाइम म्हणजे पहिलाच क्वेश्चन टाकल्यामुळे तुम्ही पॅनिक होऊ शकता. सो डोंट बी पॅनिक. ठीक आहे, पहिला क्वेश्चन समजला. दुसरा क्वेश्चन स्ट्रेट फॉरवर्ड इथिक्सच्या सिलेबस मधून होता. काय क्वेश्चन होता? सॉरी, इथिक्स मध्ये खूप सारे डायमेन्शन्स आहे की जे इंडिव्हिज्युअल्स आणि ऑर्गनायझेशन दोन्ही पण म्हणजे प्रायव्हेट लाईफ मध्ये आणि प्रोफेशनल लाईफ मध्ये सुद्धा मॉरली रिस्पॉन्सिबल बिहेवियर कंडक्ट करण्यासाठी इम्पॉर्टंट आहे. मग ह्या कंटेक्स्ट मध्ये तुम्हाला डिस्कस करायला सांगितलं होतं त्यांनी की कशा प्रकारे की डायमेन्शन्स ऑफ इथिक्स आहेत. की डायमेन्शन ऑफ इथिक्स दॅट इन्फ्लुएन्स द ह्युमन ऍक्शन्स. मानवाचे वर्तन इन्फ्लुएन्स करण्यामध्ये असे कोणते की डायमेन्शन्स आहे. पहिलंच लेक्चर की डायमेन्शन्स ऑफ इथिक्स दॅट गाइड्स द ह्युमन ऍक्शन्स. असे कोणत्या गोष्टी रिलीजन कल्चर पासून तर सर्व गोष्टींमध्ये मी सांगितलं होतं अशा कोणत्या कोणत्या गोष्टी ज्या मानवाच्या ह्युमन ऍक्शन्स इन्फ्लुएन्स करतात. सो तुमची इंट्रोडक्शनची सुरुवात होईल इथिक्सच्या डेफिनेशननी, कशा प्रकारे त्याचे विथ एक्झाम्पल की इथिक्सचे जे डायमेन्शन्स आहेत ते कोणते कोणते आहेत एक्झाम्पल म्हणून आणि ते कशा प्रकारे ह्युमन ऍक्शन्स इन्फ्लुएन्स करतात. खाली तुमचा हिडिंग इन पहिल्या पार्टमध्ये की डायमेन्शन्स असे कोणते कोणते घटक आहे जे माणसाचे वर्तन हे प्रभाव पाडतात. आणि त्याच्यामध्येच क्वेश्चन आहे डिस्कस हाऊ दिस डायमेन्शन शेप इथिकल डिसिजन मेकिंग इन प्रोफेशनल कंटेक्स्ट. की तुमच्या व्यावसायिक धोरणामध्ये सो आपण पाहिलं होतं प्रायव्हेट लाईफ आणि प्रोफेशनल लाईफ किंवा पब्लिक लाईफ या दोन्हीमध्ये इथिकल डिसिजन मेकिंग करायचे असेल तुम्हाला नैतिक दृष्ट्या निर्णय क्षमता डेव्हलप करायची असेल नैतिक निर्णय घ्यायचे असेल तर कशा प्रकारे हे डायमेन्शन्स इन्फ्लुएन्स करतात हे सेकंड पार्ट ऑफ द आन्सर मध्ये स्ट्रेट फॉरवर्ड तुमच्या नोट्स मधून असला पाहिजे क्वेश्चन. आणि ह्या नोट्स काढलेल्या आहेत आपण पीपीटी उचकून बघा. ठीक आहे. सो सांगण्याचं उद्दिष्ट काय आहे की हा क्वेश्चन तुम्हाला आउट ऑफ द बॉक्स दिसेल, हा थोडासा अनालिटिकल क्वेश्चन दिसेल बट सेकंड क्वेश्चन पुन्हा एकदा थेअरीवरती बेस्ड आहे. सो 2A नेक्स्ट, इट इज नॉट इनफ टू टॉक अबाउट द पीस, वन मस्ट बिलीव्ह इन इट. फक्त शांततेबद्दल बोलून होणार नाही, त्याच्यावर विश्वास असावा. आणि इट इज नॉट इनफ टू बिलीव्ह इन इट, वन मस्ट ऍक्ट अपॉन इट. निश्चित त्याच्यावर विश्वास असून उपयोग नाही, त्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं. इन धिस प्रेझेंट कंटेक्स्ट द मेजर वेपन इंडस्ट्रीज ऑफ द डेव्हलप्ड नेशन्स आर ऍडव्हर्सली इन्फ्लुएन्सिंग द कंटिन्युएशन ऑफ नंबर ऑफ वॉर्स फॉर देअर ओन सेल्फ इंटरेस्ट. सो त्यांनी सांगितलं ह्या कंटेक्स्टमध्ये भरपूर साऱ्या ज्या वेपन इंडस्ट्रीचे हत्यारं बनवणारे जे कारखाने आहेत पर्टिक्युलरली विकसित देशांमध्ये ते हे जे जगात चाललेले युद्ध आहे ना हे कंटिन्यू चालू ठेवण्यासाठी इन्फ्लुएन्स करत आहेत कारण त्यांचा त्याच्यात इंटरेस्ट आहे. जेवढं जास्त युद्ध चालू राहील तेवढे जास्त वेपन्स खरेदी केले जातील तेवढे जास्त मोठ्या प्रमाणात त्यांना फायदा होत राहील. सो या कंटेक्स्टमध्ये व्हॉट आर द इथिकल, आता बघा हे बघतो त्यांनी स्टेटमेंट दिले. आता स्टेटमेंट समजलं की आपल्याला कशा प्रकारे वेपन इंडस्ट्री स्वतःच्या हितासाठी वॉर्स कंटिन्यू चालू ठेवण्यासाठी इन्फ्लुएन्स करत आहे सेल्फ इंटरेस्टसाठी. सो त्यासाठी प्रत्येक जर त्याच्यावर सोल्युशन काढायचं असेल तर प्रत्येकाला नुसतं शांततेबद्दल बोलून उपयोग नाही, त्याच्यावर शांततेबद्दल विश्वास असला पाहिजे, त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. हे स्टेटमेंट आहे, स्टेटमेंट विसरून जायचं लगेच. क्वेश्चन्स लक्षात ठेवा. व्हॉट आर द इथिकल कन्सिडरेशन ऑफ द पॉवरफुल नेशन इन टुडेज इंटरनॅशनल एरेना. तुम्ही जर पुढे जाऊन पाहिलं की आपल्याला इंटरनॅशनल इथिक्स म्हणून एक पार्ट आहे. सो किंवा इथिक्स इन इंटरनॅशनल रिलेशन्स, इंटरनॅशनल पॉलिटिक्स, त्याच्यामध्ये तुम्हाला डायरेक्ट पाहायला मिळेल टू स्टॉप द कंटिन्युएशन ऑफ ऑनगोईंग कन्फ्लिक्ट. सो तुम्हाला त्यांनी सांगितलं की याच्या मागचं इथिकल कन्सिडरेशन काय आहे की कशा प्रकारे पॉवरफुल नेशन जे आहे आत्ताच्या सध्या घडीला या आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये जे पॉवरफुल नेशन आहे ताकदवर देश आहेत त्याला आपण महासत्ता म्हणतो ते ह्या गोष्टींमध्ये कन्फ्लिक्ट चालू ठेवण्यामध्ये कशी भूमिका बजावू शकतात त्याच्या मागचे इथिकल काय पर्स्पेक्टिव्ह समजून सांगा. सिंपल क्वेश्चन आहे. सो तुम्हाला सरळ लिहायचंय व्हॉट आर द इथिकल कन्सर्न्स फॉर IR और इंटरनॅशनल पॉलिटिक्स विथ रेफरन्स टू द वॉर अँड पीस. दॅट्स ऑल. एकदम सिंपल क्वेश्चन आहे. सो भलेही तो एवढं मोठं दिलेला असू दे आपण त्याच्यातून एक्स्ट्रॅक्ट एवढंच करायचं आणि हे सुद्धा तुमच्या नोट्स मध्ये असेल. कारण द रिझन बिंग जर तुम्ही इंटरनॅशनल इथिक्स पाहिलं तर ते 2-3 मुद्द्यांमधून दिसून येतं. प्रायमरी फेस इंटरनॅशनल इथिक्स पहिलं दिसून येतं फंडिंग मध्ये, दुसरं दिसून येतं वॉर मध्ये, तिसरं दिसून येतं न्यूक्लिअर वेपन्स मध्ये. आणि सो वॉर अँड न्यूक्लिअर वेपन्स बद्दलचे जे डायमेन्शन्स आहे
जे आपण नोट्स लिहिलेले असणार आहे ते इथं कव्हर होतील. आणि चौथं दिसून येतं ह्युमन राईट्स व्हायोलेशन मध्ये. सो सांगण्याचं उद्दिष्ट काय आहे की ज्या इंटरनॅशनल इथिक्सचा जो पार्ट आहे तो ऍज इट इज उतरवायचा. इथं फक्त 1-2 एक्झाम्पल्स आणावे लागतील तुम्हाला, जे की डेव्हलप कंट्रीज मधील 1-2 वेपन इंडस्ट्रीची नावं लिहिली तर तुमचं ते एक्झाम्पल होऊन जाईल. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. ग्लोबल वॉर्मिंग अँड क्लायमेट चेंज आर द आउटकम्स ऑफ ह्युमन ग्रीड इन द नेम ऑफ डेव्हलपमेंट. सो जे जागतिक तापमान वाढ आहे आणि जे वातावरणातील बदल आहे हे माणसाच्या एक प्रकारे ग्रीड म्हटलेले लोभाचे परिणाम आहेत. ठीक आहे. कारण का विकासाच्या नावाखाली माणसाने हे लोभ उठवायचं काम चालू आहे. माणसाचा लोभ दिसून येतो, नाव त्याला मात्र विकासाचं दिलेलं आहे. इंडिकेटिंग द डायरेक्शन विच एक्सटेन्शन ऑफ ऑर्गॅनिझम इन्क्लुडिंग ह्युमन बिंग्स इज हेडिंग टुवर्ड्स द लॉस ऑफ लाईफ. आणि याचा परिणाम म्हणून एक प्रकारे आपण एक्सटिंक्ट होत चाललेलो आहे, आपण लोप पावत चाललेलो आहे मानव जातीसह. हाऊ डू यू पुट अन एंड टू धिस टू प्रोटेक्ट द लाईफ अँड ब्रिंग इक्विलिब्रियम बिटवीन द सोसायटी अँड एन्व्हायरमेंट. सो त्यांनी सरळ सरळ विचारले तुम्ही यासाठी हे सगळं संपवण्यासाठी काय करू शकता जेणेकरून तुम्ही लाईफ प्रोटेक्ट करू शकता आणि एक इक्विलिब्रियम समतोल निश्चित करू शकता सोसायटी आणि एन्व्हायरमेंट. एका शब्दात सांगू, सस्टेनेबल डेव्हलपमेंट. दिस इज द युअर आन्सर. मग तुम्ही त्याच्यामध्ये डायमेन्शन्स ओपन करू शकता. रिड्यूस द ग्लोबल वॉर्मिंग अँड क्लायमेट चेंज ऍट द सेम टाइम इम्प्रूव्ह द एन्व्हायरमेंट, प्रिझर्वेशन ऑफ एन्व्हायरमेंट प्लस सस्टेनेबल डेव्हलपमेंट. सो हे सोल्युशन आहे. याच्यामध्ये इथिक्स तर आणायचं पहिली गोष्ट. त्याच्यामध्ये तुम्ही कोट आणू शकता गांधीजींचा, त्याच्यामध्ये तुम्ही आणू शकता सस्टेनेबल डेव्हलपमेंट बद्दलचे जे ह्युमन रिपोर्ट्स आलेले आहेत, सस्टेनेबल डेव्हलपमेंट रिपोर्ट्स आलेले आहेत युनायटेड नेशनचे, ते आणू शकता. ह्युमन राईटचा पर्स्पेक्टिव्ह आणू शकता. हे सुद्धा थिअरॉटिकली आहे. हे तुमच्या नोट्समध्ये पाहायला मिळेल एन्व्हायरमेंटल इथिक्स मध्ये. सो अप्लाइड इथिक्सचा पार्ट आहे. एन्व्हायरमेंटल इथिक्स मी ऑलरेडी एक्सप्लेन केलेले आहे. ठीक आहे. सो समजून घ्या. ही नेक्स्ट सॉरी नेक्स्ट याचा अर्थ काय, अप्लाइड इथिक्सवर क्वेश्चन यायला सुरुवात झालेली आहे. सो नेक्स्ट इयरला आपल्याला सगळे जे अप्लाइड इथिक्स आहेत, अप्लाइड इथिक्स इन प्रायव्हेट मध्ये असू शकतं, AI, बायोटेक्नॉलॉजी, क्लायमेट, त्यानंतर युथिनिशिया. सो हे जे अप्लाइड इथिक्सचे डोमेन्स आहेत ना, यावरती जास्त काम करायचं आहे UPSCच्या पर्स्पेक्टिव्हने. सो बट तुम्हाला इथं MPSCच्या पर्स्पेक्टिव्हने दिसतंय का एवढे क्वेश्चन येतील? नाही. सिम्पल येऊ शकतं एन्व्हायरमेंटल इथिक्स म्हणजे काय. ठीक आहे. गिवन बिलो 3 कोटेशन या टाईपचे क्वेश्चन येणे एक्सपेक्टेड आहेत, दरवर्षी येतात. हे 3 कोट्स दिलेले असतात कोणीतरी थिंकरचे आणि ते तुम्हाला एक्सप्लेन करायचे असतात. ठीक आहे. पहिलं बघा, लर्न एव्हरीथिंग दॅट इज गुड फ्रॉम अदर्स. सर्व काही शिका, दुसऱ्यामध्ये ज्या चांगल्या गोष्टी त्या सर्व शिका. बट ब्रिंग इट इन अँड इन युअर ओन वे ऍब्सॉर्ब इट, डू नॉट बिकम अदर्स. आणि तुमच्या पद्धतीने ते तुम्ही ऍब्सॉर्ब करा, ते तुम्ही स्वीकारा. तुम्ही दुसऱ्यासारखं बनवू नका. दुसऱ्यामध्ये ज्या चांगल्या गोष्टी त्या स्वीकारा तुम्ही तुमच्या पद्धतीने. ठीक आहे. सो हे स्वामी विवेकानंदांचं कोट आहे. म्हणजे एखाद्यामध्ये ट्रूथफुलनेस आहे, सत्य परिस्थिती, बट तुम्ही ती स्वीकारा, परंतु ती एक्झॅक्ट त्याच्यासारखं बनायला पाहू नका. मग अदरवाईज तुमचं अस्तित्व नष्ट होईल. ते तुम्हाला एक्सप्लेन करायचं. फार सिंपल कोट आहे. ठीक आहे. दुसरं, फेथ इज नो अवेल इन द ऍब्सेन्स ऑफ स्ट्रेंथ. फेथ अँड स्ट्रेंथ बोथ सरदार पटेल आर इसेन्शियल टू अकम्प्लिश एनी ग्रेट वर्क. काहीतरी इथे प्रॉब्लेम झाले. ठीक आहे. एकच सेकंद मला मागे पुढे झाले स्टेटमेंट. ठीक आहे. सो सरदार पटेलांचं नाव शेवटी यायला पाहिजे होते, मध्ये झालं. ठीक आहे. सो क्वेश्चन काय बघा, फेथ इज नो अवेल इन द ऍब्सेन्स ऑफ स्ट्रेंथ. फेथ अँड द स्ट्रेंथ बोथ आर इसेन्शियल टू अकम्प्लिश एनी ग्रेट वर्क. हे पटेलांचं स्टेटमेंट आहे. ठीक आहे. सो हे सरदार पटेल इथं शेवटी यायला पाहिजे होतं, मध्ये यायला हरकत नाही. सो त्यांचं काय म्हणणं आहे की स्ट्रेंथ शिवाय फेथ काही कामाचा नाही. फेथ आणि स्ट्रेंथ ह्या दोन्ही गोष्टी गरजेचं आहे तुम्हाला जर चांगलं काम करायचं असेल तर. त्या गोष्टीबद्दलचा विश्वास आणि त्या गोष्टीबद्दल करण्याची आपली स्ट्रेंथ, ताकद किती ठिकाणी एक्सप्लेन करता येईल ना. एन्व्हायरमेंट म्हणजे अप्लाइड इथिक्स मध्ये म्हणा, सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये घ्या, डेमोक्रेसीमध्ये घ्या, इकॉनॉमीमध्ये घ्या, सिक्युरिटीमध्ये घ्या. सो कितीही डायमेन्शन आहे, तुम्ही एक डायमेन्शन एक स्टेटमेंट लिहिलं तरी तुम्हाला ते ओपन अप करता येईल. ठीक आहे. सो सिंपल होता कोट, डिफिकल्ट नव्हता. इन लॉ अ मॅन इज गिल्टी व्हेन ही व्हायोलेट्स राईट्स ऑफ अदर्स. सो कायद्यानुसार जर माणसाने दुसऱ्याचे राईट्स अधिकार जर व्हायोलेट केले, त्यांचा भंग केला, तर तो गुन्हा आहे. इन इथिक्स ही इज गिल्टी ही ओनली थिंक्स ऑफ डुईंग सो. सो इमॅन्युअल कांटचं स्टेटमेंट आहे की इथिक्स मध्ये जर त्यांनी असा विचार जरी केला तरी तो वैचारिक दृष्ट्या चुकीचा आहे असं म्हणण्याला हरकत नाही. सो त्यांचं म्हणण्याचं तुम्हाला उद्दिष्ट काय सांगायचं आहे की माणसाचे विचार सुद्धा चांगले असले पाहिजे. माणसाने विचारांमध्ये सुद्धा दुसऱ्यांच्या अधिकारांचा भंग करण्याचं काम नाही. म्हणजेच काय, चांगले विचार करा.
सिम्पल. सो गुड थॉट. सो इथिक्स मध्ये तुम्हाला नुसतं ऍक्शन इम्पॉर्टंट नाही, तर तुमचा कॉग्नेटिव्ह बिहेवियर पण इम्पॉर्टंट आहे, तुमचा ऍटिट्यूड सुद्धा इम्पॉर्टंट आहे. सो तुम्ही ऍटिट्यूडला कनेक्शन जोडू शकता, तुम्ही इमोशनल इंटेलिजन्सचं कनेक्शन जोडू शकता, तुम्ही ऍप्टिट्यूडचं कनेक्शन जोडू शकता. ठीक आहे. नेक्स्ट, हे कोट आहे ना, तुम्ही जशा प्रकारे इंटरप्रेट कराल तशा प्रकारे हरकत नाही, किती काही वेनी इंटरप्रेट करू शकता. याच्यामध्ये GS 1 2 3 तुमचा ऑप्शनल सगळ्या गोष्टी आणू शकता, कारण तुम्हाला तो स्कोप इंटरप्रिटेशनचा ते 3 क्वेश्चन मध्ये. द कन्सेप्ट ऑफ जस्ट अँड अनजस्ट, न्याय आणि अन्याय, इज कंटेक्स्चुअल. ही एक प्रकारे प्रासंगिक आहे. ठीक आहे. व्हॉट वॉज जस्ट अ इयर बॅक मे टर्न आउट टू बी अनजस्ट इन टुडेज. एका वर्षापूर्वी जी गोष्ट न्यायपूर्वक होती आज ती अन्याय वाटू शकते. चेंजिंग कंटेक्स्ट शुड बी कॉन्स्टंटली अंडर स्क्रुटिनी टू प्रिव्हेंट द मिसकॅरेज ऑफ जस्टिस. त्यांनी सांगितलं, जर तुम्हाला न्यायाची पायमल्ली होऊन द्यायची नसेल, अन्याय होऊन द्यायचा नसेल, तर तुम्हाला हे कंटेक्स्ट नेहमी स्टडी करत राहावं लागेल, की कोणत्या प्रासंगिकतेच्या संदर्भात, कोणत्या संदर्भाने ह्या गोष्टी केलेल्या आहेत. एक्झामाइन द अबाउट स्टेटमेंट विथ सुटेबल एक्झाम्पल्स. तुम्हाला एक्झाम्पल्स माहिती पाहिजेत, मी सांगितलं इथिक्स इज ऑल अबाउट एक्झाम्पल. सिम्पल त्यांचं काय म्हणणं आहे, इथिक्स इज कंटेक्स्चुअल, न्याय इज कंटेक्स्चुअल. तो कसा आहे तो समजून सांगायचा. मी नेहमी सांगत असतो की एक्झाम्पल दिलेलं असतं की चोरी करणे चुकीचं आहे, बट ती चोरी शिक्षणासाठी केलेली असेल तर, ती चोरी जर सपोज तुम्ही घरातील कोणीतरी आजारी म्हणून मेडिसिनसाठी केली असेल तर कंटेक्स्ट बदलला, इथिक्स बदलतं. डिओन्टॉलॉजिकल मीन्स आर इम्पॉर्टंट rather than the outcomes. Consequentialism, outcomes are important, sometimes means are not important. So तुम्ही महाभारतापासूनचं एक्झाम्पल आणू शकता. सो महाभारताच्या काळात रात्री युद्ध करणं अनजस्ट होतं, बट ते आजच्या कंटेक्स्ट मध्ये जस्ट आहे. येतं लक्षात तुम्ही. सो कारण का गोष्टी बदलल्यात. सो हे कंटेक्स्ट मध्ये कसं बदलले हे तुम्हाला समजून घ्यावं लागेल, की ज्या वेळेस आपण इंडिपेंडंट झालो त्यावेळेस कशा प्रकारे इकॉनॉमी प्रेफरन्स होता, आज कोणत्या प्रकारे इकॉनॉमी प्रेफरन्स. त्यावेळेस आपल्याला बेसिक नेसेसिटीची कशी गरज होती, आज आपल्याला स्टँडर्ड ऑफ लाईफची कशी गरज आहे. त्यावेळेस फेमिनिझम हा मोठ्या प्रमाणात इमर्ज झालेला नव्हता, आज ह्युमन राईट्स, फेमिनिस्ट राईट्स इम्पॉर्टंट आहे. सगळ्या पर्स्पेक्टिव्ह तुम्हाला स्टडी करायचं आहे, जस्ट आणि अनजस्ट, की कोणती गोष्ट काही. फॉर एक्झाम्पल तुम्ही ज्युडिशरीच्या अँगलवर पाहू शकता, काही वर्षांपूर्वी सेडिशन म्हणजे फॉर एक्झाम्पल देशद्रोहासारखे, की थोडं काही सरकार विरुद्ध बोलले तरी देशद्रोह मानला जायचा, ते आज आहे का नाही. डेमोक्रेसीमध्ये आज टॉलरन्स आहे, सहिष्णुता आहे. काही वर्षापूर्वी सेक्शन 377 क्रिमिनलाइज होते, सेम सेक्स मॅरेजेस क्रिमिनलाइज होते, सेम. सो एक प्रकारे त्या गोष्टी क्रिमिनलाइज्ड होत्या. 490 सेक्शन 497 बद्दलचं ओपिनियन असं सुप्रीम कोर्टचं, की काही वर्षापूर्वी. त्याच्या अगोदर जर तुम्ही एक्झाम्पल पाहिलं, सतीसारख्या गोष्टी जस्ट वाटत होत्या त्यावेळेस, आता त्या अनजस्ट वाटतात. सो कंटेक्स्ट बदलला तर गोष्टी बदलतात. न्याय आणि अन्यायामध्ये फरक होतो. ते कंटेक्स्चुअल कसं आहे, 4-5 एक्झाम्पल सांगितले, त्याच्या पर्स्पेक्टिव्हने तुम्ही एक्सप्लेन केलं, दॅट्स ऑल. कशा प्रकारे 1942 मध्ये अनुभव असणं जस्ट फुल होतं, प्रत्येक कंट्रीला स्वतःला प्रोटेक्ट करायचं होतं. आजच्या काळामध्ये ते अनजस्ट आहे किंवा रिव्हर्स पण आहे. तुम्ही दोन्ही अँगलने समजून सांगू शकता. ठीक आहे. नेक्स्ट, माइंडलेस ॲडिक्शन टू द फॉर्म, इग्नोरिंग द सबस्टन्स ऑफ द मॅटर, रिझल्ट इन रेंडरिंग ऑफ इनजस्टिस. सो त्यांनी काय सांगितलं, की माइंडलेस ॲडिक्शन टू द फॉर्म, एका स्वरूपाला आपल्या जर नुसतं फक्त एखाद्या गोष्टीचं स्वरूप आपल्याला जास्त बघायचं असेल, की त्या गोष्टीमध्ये लिहिलंय काय, त्याचं स्वरूप काय, त्याचा आराखडा काय, ऍक्च्युली त्याच्यामध्ये सबस्टन्स काय, सबस्टन्स म्हणजे काय, त्याच्यामध्ये व्हॅल्यू काय, हे बघण्याऐवजी फक्त आपण आराखडा पाहिला तर बऱ्याच वेळा आपण इनजस्टिस अन्याय करू शकतो. अ परसेप्टिव्ह सिव्हिल सर्वंट इज वन हु इग्नोर सच लिटरलनेस अँड कॅरीज आउट इन अ ट्रू इंटेंट. मराठीत एका शब्दात सांगू, बऱ्याच वेळा तुम्हाला एखाद्या गोष्टीचं लिटरल मिनिंग न घेता त्याच्यातलं सबस्टेंटिव्ह मिनिंग घ्यायचं असतं. सबस्टेंटिव्ह म्हणजे काय, डीपर व्हॅल्यू बेस्ड मिनिंग घ्यायचं असतं. त्याला नॉर्मेटिव्ह इथिक्स म्हणजे आपण त्यातली व्हॅल्यू स्टडी करा. शब्दशः अर्थ न घेता भावनिक अर्थ स्टडी करायला शिका. या कंटेक्स्ट मध्ये तुम्हाला सुटेबल इलिस्ट्रेशन द्यायचं. हा क्वेश्चन अंडरस्टँड करायला डिफिकल्ट होता. उदाहरणार्थ, बऱ्याच वेळा कॉन्स्टिट्यूशन मध्ये लिटरली सेन्स मध्ये म्हटलेलं असतं की डिस्क्रिशनरी पॉवर्स आहे गव्हर्नर जवळ, बट त्या डिस्क्रिशनरी पॉवर्स कोणत्या हे गव्हर्नर ठरवेल. हे झालं इन टेक्स्ट. बट या इन टेक्स्टच्या नावाखाली म्हणजे एक्झॅक्ट लिटरल मिनिंगच्या नावाखाली बऱ्याच वेळा गव्हर्नर हस्तक्षेप करतात राज्य सरकारांच्या कारभारमध्ये, जे ऍक्च्युली सबस्टॅन्सिव्ह सेन्समध्ये म्हटलेलं नाही. बिलकुल अनटचॅबिलिटी हे टेक्स्टमध्ये म्हटलेलं आहे, की जे त्यावेळेस अस्पृश्यता होतं. पण आजच्या काळात साबरीमाला टेम्पलमध्ये वुमेनला अलाउड केलं जात नाही. हे सबस्टॅन्टिव्ह वेने जर पाहायला गेलं तर ते सुद्धा एक प्रकारे अनटचॅबिलिटी. सो तुम्हाला एक टेक्स्च्युअल मिनिंग आणि एक सबस्टॅन्टिव्ह मिनिंग शोधावं लागेल. असे 4-5 इलिस्ट्रेशन घेऊन यावं लागतील आणि ते लिहावं लागतील. हा क्वेश्चन समजायला डिफिकल्ट होता, पण एकदा समजला तर लिहायला सोपा होता.
आता पहा नेक्स्ट, द कोड ऑफ कंडक्ट अँड कोड ऑफ इथिक्स, स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन, दोन्ही वर्ड्स मेन्शन आहेत सिलेबसमध्ये, आर अ सोर्स ऑफ गायडन्स इन अ पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन. सो तुम्हाला कोणत्याही प्रकारे पब्लिक म्हणजे काय, सार्वजनिक प्रशासनामध्ये एक प्रकारे मार्गदर्शन करण्यासाठी हे दोन्ही कोड ऑफ कंडक्ट आणि कोड ऑफ इथिक्स आहे. पण हा क्वेश्चन नाही, ठीक आहे, स्टेटमेंट आहे. देर इज अ कोड ऑफ कंडक्ट ऑलरेडी इन ऑपरेशन व्हेअरएज कोड ऑफ इथिक्स इज नॉट येट पुट इन अ प्लेस. सो कोड ऑफ कंडक्ट ऑलरेडी आहे बट कोड ऑफ इथिक्स अजून आलेले नाही. सजेस्ट अ सुटेबल मॉडेल असेल तर सजेस्ट अ सुटेबल मॉडेल फॉर कोड ऑफ इथिक्स टू मेंटेन इंटिग्रिटी, प्रोबिटी अँड ट्रान्सपरन्सी इन द गव्हर्नन्स. सो तुम्हाला सजेस्ट करायचे की कोड ऑफ इथिक्स मध्ये काय गोष्टी असायला पाहिजे जेणेकरून इंटिग्रिटी, प्रोबिटी आणि ट्रान्सपरन्सी. क्वेश्चन डिफिकल्ट होता. यासाठी तुम्हाला स्टडी करावं लागणार आहे सेकंड ARCचं इथिक्स इन गव्हर्नन्स डॉक्युमेंट. ते इथिक्स इन गव्हर्नन्स डॉक्युमेंट मी सेपरेट सिरीज घेऊन येणार आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला डिस्कस करणार आहे की कशा पद्धतीने हे सेकंड ARC दुसरा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह प्रशासकीय सुधारणा जो सुधारणा कायदा आला होता किंवा कमिशन आयोग आला होता त्याचे काही रिकमेंडेशन्स आहे ते तुम्हाला डिटेलमध्ये स्टडी करावं लागतं. सेकंड ARC त्याच्यामध्ये डिटेल दिलेलं आहे की कशा प्रकारे कोड ऑफ इथिक्स एनफोर्स असला पाहिजे. दुसरं, द सोल ऑफ ए न्यू लॉ, जे नवीन आलेले बघा भारतीय न्याय संहिता, इज अ जस्टिस, इक्वॅलिटी अँड इम्पार्शलिटी बेस्ड ऑन इंडियन कल्चर अँड इथोज. तुम्ही GS साठी 1 to 3 साठी पर्टिक्युलरली GS2 मध्ये स्टडी केलेला, GS4 मध्ये विचारलं की जी नवीन भारतीय न्याय संहिता आलेली आहे की त्याचा सोल काय आहे, कुठे, त्याचं एक प्रकारे त्याचा आत्मा कशात आहे, तर न्याय, समानता आणि निष्पक्षपातीपणा, की जे कशावरती डिपेंडेंट, भारतीय संस्कृतीवरती डिपेंडेंट. Discuss in this light of the major shift from the doctrine of punishment to justice in the present judicial system. So doctrine of punishment म्हणजे काय, की जर तुम्ही क्राईम केला तर पनिशमेंट, यासाठी अगोदर कायदा होता. तो अगोदर काय आहे, अगोदर हा कायदा होता. आता कोणता कायदा आहे, तर डॉक्ट्रिन ऑफ जस्टिस, की तुम्हाला न्याय मिळावा यासाठीचा कायदा आहे. सो या कंटेक्स्ट मध्ये जो मेजर शिफ्ट झालाय तो तुम्ही डिस्कस करा. त्यासाठी तुम्ही BNS मध्ये झालेले जे मेजर चेंजेस आहेत ते स्टडी केले पाहिजे. फॉर एक्झाम्पल कशा प्रकारे जेंडर न्यूट्रलिटी आणण्याचा प्रयत्न केलेला आहे, कशा प्रकारे जस्टिस इन्शुअर करण्यासाठी बऱ्याच वेळा काही गोष्टींमध्ये पनिशमेंट कमी करून फायनान्शियल पनिशमेंट आलेले आहे, सेटलमेंटच्या गोष्टी आलेल्या आहे की जस्टिस मिळालं पाहिजे. फॉर एक्झाम्पल एखादी केस 10 वर्ष चालते, लेट्स ए प्रॉपर्टी डिस्प्यूट, 10 वर्षानंतर कळते मलाच कळलं नाही, मला ही माझ्या बाजूने लागला का निकाल, हे दोन्ही पार्टीला समजत नाही कोण जिंकलं याच्यामध्ये. सो सेटलमेंट सारख्या गोष्टी आणल्या जेणेकरून अन्याय झाला असं वाटणार नाही. सो ती जस्टिस सिस्टीम आणली, आर्बिट्रेशन सारख्या गोष्टी आणल्या. सो तुम्हाला हे गोष्टी त्यासाठी भारतीय न्याय संहिता आणि त्याच्यामध्ये झालेले बदल माहिती असणं अपेक्षित आहे. नेक्स्ट, इंडियन कल्चर अँड द व्हॅल्यू सिस्टीम अँड इक्वल ऑपॉर्च्युनिटी हॅज बीन प्रोव्हाइडेड इररिस्पेक्टिव्ह ऑफ जेंडर आयडेंटिटी. लक्षात घ्यायचं काय समजलं तुम्हाला माहिती, करंट अफेअर स्ट्रॉंग पाहिजे, AI इथिक्स असू द्या, त्याच्यानंतर हे BNS असू द्या, मध्ये बायोइथिक्स आलं, बायोइथिक्स वरती GS1 मध्ये क्वेश्चन आला होता, एक GS2 मध्ये क्वेश्चन आला होता. सो तुम्हाला करंट अफेअर स्ट्रॉंग पाहिजे. इंडियन कल्चर आणि व्हॅल्यू सिस्टीम मध्ये, भारताच्या संस्कृती आणि मूल्य व्यवस्थेमध्ये इक्वल ऑपॉर्च्युनिटी हॅज बीन प्रोव्हाइडेड इररिस्पेक्टिव्ह ऑफ जेंडर आयडेंटिटी. सर्वांना समान संधी उपलब्ध करून दिलेला आहे, याच्यामध्ये कसल्याही प्रकारे लिंगावर आधारित भेदभाव नाही. The number of women in a public service has been steadily increasing over the years. सो याच्या कंटेक्स्ट मध्ये पब्लिक सर्व्हिस मध्ये नंबर ऑफ वुमेन वाढत आहे. एक्झामाइन द जेंडर स्पेसिफिक चॅलेंजेस फेस्ड बाय द फिमेल पब्लिक सर्वंट. सो ह्या कंटेक्स्ट मध्ये तुम्हाला स्टडी करायचं आहे की कशा प्रकारे जेंडर लिंग आधारित आव्हाने आहेत जे फिमेल पब्लिक सर्वंट्स आहेत त्यांच्यासाठी, अँड सजेस्ट सुटेबल मेजर्स त्यासाठी. सो क्वेश्चन इथंच आहे, ते वरच आहे ना, ते इंडियन कल्चर अँड व्हॅल्यू सिस्टीमच्या ते स्टेटमेंट दिलेलं आहे, क्वेश्चन इथून आहे. सो लिंगावर आधारित किंवा लिंग आधारित आव्हाने ओळखा की जी पब्लिक सर्व्हिसमध्ये फेस केली जातात ते फिमेल पब्लिक सर्वंट करून, म्हणजे ज्या महिला अधिकारी त्यांच्याकडून, आणि त्यांच्यासाठी ते लिंगावर आधारित कोणती आव्हाने ती लिहा आणि त्यासाठी सुटेबल मेजर्स म्हणजे काय उपाययोजना सुचवा, जेणेकरून इन्क्रीज देअर इफिशियन्सी इन डिस्चार्जिंग ड्युटीज अँड मेंटेनिंग हाय स्टँडर्ड्स ऑफ प्रोबिटी. सो उच्चम प्रतीची सचोटी मेंटेन करण्यामध्ये आणि त्यांना त्यांची ड्युटी फुलफिल करण्यामध्ये चांगल्या पद्धतीने करता यावी यासाठी काही उपाययोजना सुचवा. सो चॅलेंजेस कोणते आणि त्याच्या उपाययोजना कोणत्या हे सरळ सरळ प्रश्न आहे. लास्ट, मिशन कर्मयोगी. मी गव्हर्नन्स शिकवताना सांगितलं होतं बघा, इज एमिंग फॉर मेंटेनिंग व्हेरी हाय स्टँडर्ड ऑफ कंडक्ट अँड बिहेवियर टू एन्श्युअर इफिशियन्सी फॉर सर्व्हिंग सिटीजन अँड इन टर्न डेव्हलपिंग वन सेल्फ. फुल स्टॉप. हाऊ विल धिस स्कीम. सो एवढंच आहे, मिशन कर्मयोगीचं ते ऑब्जेक्टिव्ह दिलेले. चांगल्या पद्धतीने उत्तम दर्जाचं तुमचं वर्तवणूक असली पाहिजे,
कशासाठी? तर तुम्हाला इफिशियन्सी मेंटेन करायची आहे. इफिशियन्सी म्हणजे काय? कार्यक्षमता, राईट? कशासाठी? कशामध्ये कार्यक्षमता? की जे लोकांना तुम्ही सेवा प्रदान करताय त्याच्यामध्ये तुम्हाला कार्यक्षमता डेव्हलप करायची आहे. त्यासाठी स्वतःहून त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट करायची स्वतःमध्ये काही. हाऊ विल दिस स्कीम एम्पॉवर द सिव्हिल सर्वंट्स इन एनहान्सिंग प्रोडक्टिव्ह इफिशियन्सी अँड डिलिव्हरिंग द सर्व्हिसेस ॲट अ ग्रासरूट लेवल. तळागाळामध्ये ग्रासरूट लेवल पर्यंत चांगल्या उत्तम दर्जाची सर्व्हिस पोहोचवण्यासाठी, कार्यक्षमतेने सर्व्हिस सेवा प्रदान करण्यासाठी कशा प्रकारे ही स्कीम सिव्हिल सर्वंटला हेल्प करेल? समराईज सांगू. मिशन कर्मयोगी कशा प्रकारे सिव्हिल सर्वंटला उत्तम कार्यक्षमतेने आणि उत्तम दर्जाची सेवा प्रदान करण्यामध्ये मदत करते. म्हणजेच मिशन कर्मयोगीचे उद्दिष्ट आणि त्याचा सिग्निफिकन्स, इम्पॉर्टंट, महत्व लिहा. सिंपल स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन होता. याच्यामध्ये भले त्यांनी तोडून मोडून मोठे 4-5 लाईनचा स्टेटमेंट क्वेश्चन बनवला असं, पण क्वेश्चन स्ट्रेट फॉरवर्ड होतं. ठीक आहे. सो सिंपल आहे. सो मिशन कर्मयोगी बद्दल माहिती पाहिजे. सॉरी, थोडा कसा खराब आहे, समजून घ्या. सो दॅट्स ऑल अबाउट इट. यातून काय कळालं? सो टेक अवेज काय काय, काही गोष्टी इम्पॉर्टंट आहे, अत्यंत महत्वाच्या आहेत. ठीक आहे. एक सेकंड. पहिली गोष्ट, थेरॉटिकल अंडरस्टँडिंग पाहिजे की ऍटिट्यूड. आता इथं बघा, इथं काय गरजेचं आहे? मिशन कर्मयोगी मध्ये तुम्हाला काय शिकवतात? सिव्हिल सर्व्हिस ऍप्टिट्यूड कसा असायला पाहिजे आणि सिव्हिल सर्व्हिस ऍटिट्यूड कसा असला पाहिजे, तुमची वृत्ती कशी असली पाहिजे. ते कॉग्नेटिव्ह कॉम्पोनंट जो आहे ना, तो मिशन कर्मयोगीत शिकवणार आहे तुम्हाला, ट्रेनिंग थ्रू शिकवणार आहे. ठीक आहे. सो थेरॉटिकल अंडरस्टँडिंग चांगली असली पाहिजे. दुसरे एक्झाम्पल जास्तीत जास्त लक्षात ठेवा. तिसरी गोष्ट, अप्लाइड इथिक्स अत्यंत महत्वाचं आहे. अप्लाइड इथिक्स. आता पहा, प्रॉब्लेम हा आहे की एमपीसी साठी अप्लाइड इथिक्स फार येणार नाही, बट युपीसी साठी येणार आहे. कारण का? एमपीसी साठी ऑलरेडी क्वेश्चन्स अवेलेबल आहेत पूर्णपणे. आताशी सिलेबस आला, अजून फर्स्ट एक्झाम व्हायची. युपीएससी मध्ये गेले 11-12 वर्ष झाले एक्झाम चालू आहे. सो त्यांच्याकडे क्वेश्चन संपलेत म्हणून त्याला नवीन गोष्टी आणाव्या लागतात, राईट? सो अप्लाइड इथिक्स वरती जास्त काम करा युपीएससीच्या 2025 साठी. ठीक आहे. सो चौथी गोष्ट, तुम्हाला कोरिलेशन जमलं पाहिजे. कोरिलेशन विथ जीएस 1, 2, 3. सो तिन्ही जीएस सोबत तुम्हाला कोरिलेशन पाहिजे. बायोटेक्नॉलॉजी सोबत लागेल, तुम्हाला एन्व्हायरमेंट सोबत लागेल, तुम्हाला इकॉनॉमी मध्ये पॉवर्टी बद्दल विचारलं जाऊ शकतं, एटसेट्रा. सो तुम्हाला गव्हर्नन्स बद्दल लागेल जीएस 2 मधला, तुम्हाला पॉलिटी कॉन्स्टिट्यूशन बद्दल लागेल, तुम्हाला जस्टिस सारख्या गोष्टींबद्दल लागेल. सो तुम्हाला त्याच्याशी कोरिलेशन जमलं पाहिजे. म्हणजेच काय, जीएस 1, 2, 3 चा पण स्टडी करत असताना इथिकल डायमेन्शन्स डोक्यात ठेवा. त्यासाठी पुन्हा एकदा इथिक्स अगोदर स्टडी करा, जेणेकरून जीएस 1, 2, 3 मध्ये तुम्हाला ते कोरिलेशन फाइंड आउट करता येईल त्याच क्षणी. ठीक आहे. आणि मग केस स्टडीकडे जायचं आहे आपल्याला. नेक्स्ट, प्रॅक्टिस द अंडरस्टँडिंग ऑफ क्वेश्चन. प्रॅक्टिस द क्वेश्चन नंतरचा क्वेश्चन. आता प्रश्न आहे. प्रश्न काय आहे सगळ्यात मोठा? की प्रश्न समजला पाहिजे. सध्या सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हा आहे की तुम्हाला उत्तर शोधावं लागायची गरज नाही, उत्तर मिळतात, ते उत्तर सोपी आहेत. त्याच्या अगोदर प्रश्न समजला पाहिजे. त्यासाठी इथिक्सचे सगळे पीवायक्यू चांगल्या पद्धतीने समजून घ्या. रोज पीवायक्यू वाचा आणि त्यातून अंडरस्टँड करण्याचा प्रयत्न करा. कशा प्रकारे मला क्वेश्चनचं मिनिंग काय, बस एवढंच. यात लिहायचं काय लिहायचं ते नंतर लिहू, ज्यावेळेस आपल्याला प्रॅक्टिस करायची त्यावेळेस. सगळ्यात महत्वाचं आहे आता अंडरस्टँड द क्वेश्चन. क्वेश्चन समजून घेणं फार सगळ्यात महत्वाचं आहे. आणि क्वेश्चन समजण्यासाठी मॅक्सिमम, आता पहा किती येतात क्वेश्चन? 13 सरासरी, ऍव्हरेज पकडून चला 13. काही सुरुवातीला काही काळात जास्त येत होते, थोडेफार कमी येत होते. सो 13 पकडा. किती वर्ष झाल्यात? 2013 पासून पेपर चालू आहे. 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 12 वर्ष झालेत. सो 13 × 12, 12 144, प्लस तुम्हाला अजून त्याच्यामध्ये 13 एक्स्ट्रा 12 ऍड करायचे. सो किती झाले? 12 144 आणि प्लस 12 144, 154, 156, 156. चेक करा. ठीक आहे. सो 156, 150 क्वेश्चन आहेत ढोबळ मनाने. 150 क्वेश्चनची प्रॅक्टिस करा. दॅट्स इट. 150 क्वेश्चन अंडरस्टँड करा. सो ही 150 क्वेश्चन तुम्हाला जेवढे जास्त पद्धतीने अंडरस्टँड करता येतील तेवढे जास्त तुम्हाला फायदा होईल. सो ठीक आहे. सो दॅट्स ऑल अबाउट दिस. याच्यानंतर आपण आता केस स्टडी डिस्कस करणार आहोत डिटेलमध्ये, नेक्स्ट वन बाय वन.